चला तर मग बघूया, सोप्यात सोपी बनवायची आहे आपल्याला खोबऱ्याची चटणी इडलीसोबत। अर्धा ओला नारळ, 1 हिरवी मिरची, 1 काश्मीरी मिरची, लसूण, आल्याचा 1 तुकडा, मुठभर शेंगदाणे, चवीपुरते मीठ व साखर, सर्व गोष्टी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत। आणि फोडणीसाठी आपल्याला कमीत कमी गोष्टी लागणार आहेत। 1 चमचा तेलामध्ये आपल्याला जिरे व मोहरी टाकायची आहे, सोबतच 1 काश्मीरी मिरची टाकायची आहे आणि आपल्याला फुटाण्याची डाळ टाकायची आहे। फोडणी तयार झाली की ती आपल्या चटणीवरती ओतून घ्यायची आहे। आपली चटणी झटपट तयार आहे। इकडे आपल्याला इडलीच्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आणि स्टीम करायच्या आहेत आपल्याला गरम गरम इडल्या। आणि तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटात आपल्या इडल्या तयार होतात। इतक्या सॉफ्ट, मऊ आणि खायला एकदम मजा येणाऱ्या अशा इडल्या बनून तयार झालेल्या आहेत। चटणीसोबत तर हे अप्रतिम लागतात। ह्या बॅटरसोबत तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता। अशा सोप्या सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। माझं इंस्टाग्राम आणि फेसबुकचंही पेज आहे, तुम्ही तिकडेही मला फॉलो करू शकता। थँक्यू।